नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, आज आपण आयुर्वेदातल्या एका अशा तेलाविषयी माहिती घेणार आहोत की जे तेल जर तुम्ही नाकामध्ये 2-2 थेंब रोज टाकले तर तुमचे केस गळणार नाहीत, केस पिकणार नाहीत, तुमच्या चेहऱ्यावर जर वांग वगैरे असतील तर ते सुद्धा जातील. याचे फायदे तर आपण बघणारच आहोत, पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे तेल आहे हे तेल आयुर्वेदाने दिनचर्येमध्ये सांगितलेले आहे. म्हणजे आयुर्वेदाचे जे प्रत्येक ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये दिनचर्या अध्याय असतो. या दिनचर्येच्या अध्यायामध्ये हे तेल आलेले आहे. आता उदाहरणच द्यायचं झालं तर अष्टांग संग्रह नावाचा वाग्भटाचार्यांचा ग्रंथ आहे. याच्यामध्ये त्यांनी हे तेल दिनचर्येत सांगितलेले आहे आणि ते नित्य वापरायला सांगितले, म्हणजे नित्य ते 2-2 थेंब नाकामध्ये सोडायला सांगतात. तसंच दुसरा एक ग्रंथ जो चरकाचार्यांचा आहे, चरक संहिता नाव तुम्ही ऐकलं असेल कदाचित. चरक संहितेत चरकाचार्यसुद्धा सांगतायत की तुम्ही प्रावरूट म्हणजे वर्षा ऋतूमध्ये, पावसाळ्यामध्ये, शरद ऋतूमध्ये आणि वसंत ऋतूमध्ये ह्या तेलाचा नित्य वापर करा, नेहमी वापर करा आणि त्याचे फायदेसुद्धा त्यांनी भरपूर सांगितलेले आहेत. आता इथे चरकाचार्यांनी त्याचं थोडंसं जे प्रमाण आहे ते जास्त दिलेलं आहे, पण जर तुम्ही नित्य वापरणार असाल, नियमितपणे याचा वापर करणार असाल तर 2-2 थेंब हे प्रमाणसुद्धा पुरेसं आहे. आता ह्या तेलाविषयी अजून जास्त सांगायचं म्हणजे की चरकाचार्यांनी हे तेल कसं बनवायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर हे तेल बनवताना त्याला 10 वेळा सिद्ध केलं जातं. आता सिद्ध केलं जातं म्हणजे काय केलं जातं, तर वेगवेगळ्या औषधी वनस्पती ज्या असतात त्या वनस्पतींचा काढा केला जातो आणि हा काढा त्या तेलामध्ये आटवला जातो. असं एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर 10 वेळा केलं जातं. याला म्हणतात तेल 10 वेळा सिद्ध करणं. थोडक्यात काय, तेलाची पॉवर, तेलाची पोटन्सी वाढवण्यासाठी अशा प्रकारे केलं जातं. शेवटची जी सिद्धी आहे ती तर शेळीच्या दुधाने केली जाते आणि म्हणूनच अशा प्रकारे सिद्ध केलेलं हे जे तेल आहे हे अत्यंत पॉवरफुल म्हणजे काय, तर अत्यंत सूक्ष्म स्त्रोतोगामी बनतं आणि म्हणूनच फक्त नाकात टाकले म्हणून नाकाच्याच आजारांवरती, सर्दी वगैरेवरती काम करेल असं नाही, तर ते खांद्याच्या वरच्या बहुतेक सगळ्या आजारांवरती काम करतं, कारण ते सूक्ष्म स्त्रोतोगामी झालेलं असतं आणि सूक्ष्म झालेलं आहे म्हणूनच त्याला अणुतेल असं म्हटलेलं आहे. तुम्ही कदाचित अणुतेल ह्या तेलाविषयी ऐकलं असेल, कुठेतरी वाचलंही असेल, परंतु आयुर्वेदामध्ये हे जे अणुतेल आलेले आहे याचे प्रचंड फायदे आहेत. जर नित्य नियमाने ह्या अणुतेलाचे जर तुम्ही 2-2 थेंब नाकामध्ये टाकले तर तुम्हाला जे काही फायदे मिळणार, आता कोणते फायदे मिळणार आहेत तेही बघूयात. आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की जो कोणी या अणुतेलाचं नस्य नियमितपणे रोज करील, नस्य करणं म्हणजे काय, तर नाकामध्ये 2-2 थेंब टाकणं. तर आता हे जर नियमितपणे केलं, रोज केलं तर काय होतं, तर चरकाचार्य असं सांगतायत की असं नियमितपणे केल्याने तुमच्या डोळ्यांची, तुमच्या नाकाची आणि तुमच्या कानांची शक्ती कधी कमीच होणार नाही. आता याच्या खोलामध्ये मी जाणार नाही, परंतु हा किती महत्त्वाचा फायदा आहे हे वेगळं सांगायची खरं तर गरज नाही. डोळ्यांची शक्ती, कानांची शक्ती आणि नाकाची शक्ती ही कधीच कमी होणार नाही, हा याचा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. दुसरा महत्त्वाचा फायदा सांगताना चरकाचार्य असं सांगतायत की जर तुमचे केस लवकर पिकलेले असतील, म्हणजे पांढरे होत असतील, वय तितकंसं नाही आहे पण केस पांढरे झालेले आहेत, किंवा तुमचे केस गळत असतील, टक्कल पडत असेल, तरीसुद्धा तुम्हाला ह्या अणुतेलाच्या नस्याचा फायदा होईल. तुमचे पिकत असलेले केस म्हणजे पांढरे होत असलेले केस पुन्हा काळे करण्यासाठी सुद्धा या अणुतेल नस्याचा फायदा होतो. शिवाय जर तुमचे केस गळत असतील तरीसुद्धा ते केस गळणं थांबतं. एवढंच नाही तर विशेषत्वाने केस वाढ करायची असेल, केसांमध्ये वाढ तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्हाला अणुतेलाचं नस्य रोज केलं पाहिजे असं चरकाचार्यांनी सांगितले. सूत्रच तसं आलेलं आहे की नच केशः प्रमुच्यन्ते वर्धन्तेच विशेषतः. नच केशः प्रमुच्यन्ते, केशः म्हणजे काय, केस, प्रमुच्यन्ते म्हणजे काय, ते पडत नाहीत, म्हणजेच काय, गळत नाहीत. नच केशः प्रमुच्यन्ते, केस गळत तर नाहीच नाहीत, वर्धनतेच विशेषतः, विशेषत्वाने त्याची वाढ होते असं हे सूत्र सांगतं. बरं, एवढंच नाही, आयुर्वेद असंही सांगतं की जर तुम्ही नित्य नियमाने हे अणुतेलाचं नस्य केलं तर जर तुम्हाला मानेचे काही विकार असतील, म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस वगैरे, थोडक्यात तुमची मान वगैरे दुखत असेल, किंवा तुमचं डोकं नेहमीच दुखतंय अशी तुमची काही तक्रार असेल, किंवा तुमचा जबडा खाताना किंवा बोलताना कटकट आवाज करत असेल, बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं ना की जबड्याच्याच ठिकाणी खूप वात वाढलेला असतो आणि मग जबड्याचा कटकट असा आवाज येतो, तर अशा पद्धतीने काही असेल, किंवा जर तुम्हाला पीनस हा शब्द वापरलेला आहे त्यांनी. पीनस म्हणजे काय, तर नाकातून सतत पाणी वाहणं. आता हे एक जुनाट सर्दीचाच एक प्रकार असतो हा, की याच्यामध्ये पातळ पाणी नाकातून सतत वाहत असतं. याला बरेच जण मग ॲलर्जी, सर्दी वगैरे अशी काहीतरी नावं देतात. असं काही जर झालेलं असेल, किंवा अजून एक दुसरा आजार आहे त्याला
अर्धं डोकं दुखणं हे त्याचं लक्षण आहे, ज्याला अर्धशिशी असं म्हटलं जातं. याच्यावर ह्या आजाराने सुद्धा अनेक लोकांना त्रासलेले. जर हे सगळे आजार तुम्हाला घालवायचे असतील तर आयुर्वेद असं सांगतो की अणुतेलाचं नस्य नियमितपणे जर तुम्ही केलं तर हे सगळे आजार जातीलच जातील, नष्ट होतील. किंबहुना तुमच्या डोक्याच्या ज्या शिरा आहेत, स्नायू आहेत, संधी आहेत यांचं बलसुद्धा विशेषत्वाने वाढेल असं सांगितले. जर तुम्हाला वांग असतील चेहऱ्यावरती, जे मेलॅझ्मा आपण म्हणतो ना, काळे डाग येतात, जर अशा पद्धतीने वांग जर तुम्हाला असतील तर हे वांगसुद्धा याने नष्ट होतात असं वाग्भटाचार्यांनी सांगितलेलं आहे. चरकाचार्य तर म्हणतात की याने मुख प्रसन्न होतं आणि तुमचा जो आवाज आहे तो स्थिर आणि धीरगंभीर होतो. थोडक्यात काय तर हे जे अणुतेलाचं नस्य आहे हे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवर काम करतं, तुमच्या स्वरयंत्रावर सुद्धा याचा सकारात्मक आणि चांगला परिणाम होतो असं म्हणता येईल. खांद्याच्या वरचे जे काही आजार आपल्याला होत असतात ना, म्हणजे कान दुखणं, डोळ्यांचे काही आजार किंवा मुखाचे काही आजार किंवा डोक्यात केसांचे वगैरे काही आजार, या सगळ्या आजारांपासून तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल किंवा हे सगळे आजार असं वाटत असेल तुम्हाला की नको आहेत, तर आयुर्वेद असं सांगतोय की जी व्यक्ती अणुतेलाचं नस्य नियमितपणे करते त्यांना अशा प्रकारे खांद्याच्या वरचे कुठले आजार होतच नाहीत. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ह्याच अणुतेलाच्या बाबतीत, इथे मी त्याला तर जादूच म्हणेल. ही जादू काय तर बघा, आपलं वय जसं जसं वाढत असतं तसं तसं म्हातारपणाची लक्षणं आपल्या सगळ्या शरीरावर व्यक्त होत असतात, तशीच ती आपल्या चेहऱ्यावर पण दिसत असतात. पण इथे जादू अशी आहे की जर तुम्ही अणुतेलाचं नस्य नियमितपणे करत असाल तर मात्र तुमच्या चेहऱ्यावर अशी म्हातारपणाची म्हणजेच वार्धक्याची लक्षणं जाणवत नाहीत किंवा दिसत नाहीत असं सुद्धा सांगितलेलं आहे. हा सुद्धा याचा फायदा आहे. माझ्या दृष्टीने ही एक जादूच आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरती म्हातारपणाची लक्षणं दिसूच नाहीत असं वाटत असेल तर अणुतेल हा एक उत्तम मार्ग आहे. अणुतेलाचं नस्य करणं हा एक उत्तम मार्ग आहे. तर एवढे ह्या अणुतेलाचे फायदे आहेत, त्यामुळे सकाळी सकाळी जर अणुतेलाचं असं नस्य केलं तर हे सगळे फायदे आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. बाकी याच्याविषयी अधिक तुम्हाला जर काही जाणून घ्यायचं असेल तर जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना ते याबद्दल विचारा, ते तुम्हाला अणुतेलसुद्धा उपलब्ध करून देऊ शकतील. असो, तर आज आपण इथे थांबतोय. ही माहिती, हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवायचं आहे. याबद्दल तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका. कारण आयुर्वेद विषयक, आरोग्य विषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.